नमस्कार. बुकवाईज विथ अनिलमध्ये आपलं स्वागत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातला एक असा नेता ज्याचा शब्द हाच कायदा मानला जातो आणि ज्याच्या कामाचा वेग बुलेट ट्रेनलाही लाजवेल असा आहे. अजितदादा. बारामतीच्या मातीत जन्मलेलं हे नेतृत्व कसं घडलं आणि त्यांनी महाराष्ट्राच्या प्रशासनावर आपली पकड कशी निर्माण केली? अगदी 22 जुलै 1959 रोजी देवळाली प्रवराच्या एका छोट्याशा गावात जन्मलेल्या अजितदादांचा प्रवास बारामती ते मुंबई असा कसा राहिला हे जाणून घेणं खूप प्रेरणादायी आहे. चला तर मग पाहूया या झंझावाताचा पहिला अध्याय. तर आज आपण ज्या व्यक्तिमत्वाचा आढावा घेणार आहोत त्यांची ओळखच त्यांच्या कामाच्या वेगवान पद्धतीमुळे आहे. आपल्याकडे असलेल्या स्रोतांच्या आधारे आपण अजित पवारांची एक्झिक्युटर ही ओळख कशी तयार झाली याचा शोध घेऊया. हो, आणि सुरुवात त्यांच्या जडणघडणीपासूनच करायला हवी. म्हणजे त्यांचा जन्म 22 जुलै 1959 रोजी अहमदनगर जिल्ह्यातल्या देवळाली प्रवरा इथे झाला, पण त्यांचं विश्व ते पूर्णपणे बारामतीभोवतीच राहिलं. आणि हे खूप महत्वाचं आहे की नाही, पवार कुटुंबाला राजकारणाचा आणि समाजकारणाचा एक मोठा वारसा होता. त्यामुळे घरातूनच त्यांना एक प्रकारचं बाळकडू मिळालं असं म्हणता येईल. पण इथे एक गंमत आहे. त्यांचे काका शरद पवार हे त्यांच्यासाठी एक मोठं प्रेरणास्थान होतंच, यात काही शंका नाही. पण तरीही अजित पवारांची स्वतःची कार्यशैली, त्यांची ओळख ही इतकी वेगळी कशी घडली, हा प्रश्न मला नेहमीच खूप रंजक वाटतो. बरोबर, हाच कळीचा मुद्दा आहे. कारण एकाच घरात एकाच राजकीय वातावरणात वाढूनही दोन व्यक्तींच्या कार्यपद्धतीत इतका मोठा फरक असू शकतो. शरद पवारांना एक दीर्घकालीन रणनीतिकार म्हणून ओळखलं जातं, एक मास्टर स्ट्रॅटेजिस्ट. अगदी. त्यांना बुद्धिबळाच्या खेळातल्या ग्रँडमास्टरची उपमा दिली जाते. म्हणजे ते दीर्घकालीन डावपेच आखतात, वेगवेगळ्या विचारांच्या लोकांना एकत्र आणतात, राजकीय समीकरणं तयार करतात. पण अजित पवारांच्या बाबतीत? त्यांच्या बाबतीत सुरुवातीपासूनच त्यांची ओळख एक्झिक्युटर अशीच राहिली. हो, त्यांना पटावर सोंगट्या मांडण्यापेक्षा खेळ सुरू झाल्यावर तो जिंकायचा कसा याच्या अंमलबजावणीत जास्त रस होता असं दिसतं. म्हणजे निर्णय झाला की तो कागदावर न राहता जमिनीवर कसा उतरेल याकडे त्यांचा कल असायचा. पण ही वृत्ती, ही कामाची पद्धत नेमकी आली कुठून? काही स्रोत त्यांच्या लहान वयात स्वीकारलेल्या कौटुंबिक जबाबदाऱ्यांकडे बोट दाखवतात. आणि मला वाटतं तो अनुभव खूपच महत्वाचा ठरला असावा. कारण राजकारणात अनेकदा गोष्टी केवळ चर्चेत, बैठकांमध्ये आणि कागदावरच राहतात. बरोबर. पण जेव्हा तुम्ही तरुण वयात प्रत्यक्ष जबाबदाऱ्या घेता तेव्हा तुम्हाला कळतं की नुसतं बोलून किंवा योजना आखून भागत नाही. गोष्टी प्रत्यक्षात कराव्या लागतात, वेळेवर निर्णय घ्यावे लागतात आणि ते पूर्णत्वास न्यावे लागतात. कदाचित याच अनुभवामुळे त्यांचा स्वभाव काम झालं पाहिजे असा बनला. थिअरीपेक्षा प्रॅक्टिकलवर त्यांचा भर जास्त होता. नक्कीच. आणि याच व्यावहारिक दृष्टिकोनाचा परिणाम त्यांच्या सार्वजनिक जीवनातल्या प्रवेशावरही दिसतो. त्यांनी थेट निवडणुकीच्या राजकारणात उडी घेतली नाही. त्यांनी सुरुवात केली ती सहकारातून. हो, आणि ही निवड खूप विचारपूर्वक केलेली दिसते. 1982 साली म्हणजे वयाच्या अवघ्या 23व्या वर्षी ते एका सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळावर निवडून आले. आता हे वरवर पाहता साधं वाटेल. पण साधं नाहीये. 80च्या दशकातलं महाराष्ट्राचं राजकारण समजून घेण्यासाठी ही गोष्ट खूप महत्वाची आहे. अगदी. कारण त्या काळात महाराष्ट्राचं राजकारण, विशेषतः ग्रामीण भागातील राजकारण, हे पूर्णपणे साखर कारखाने, सूतगिरण्या आणि जिल्हा बँकांच्या भोवतीच फिरायचं. या संस्था केवळ आर्थिक केंद्र नव्हत्या, त्या सत्ता केंद्र होत्या. बरोबर. या संस्था ग्रामीण मतदारांपर्यंत पोहोचण्याचा, त्यांच्या दैनंदिन आयुष्याला थेट स्पर्श करण्याचा आणि आपली पकड मजबूत करण्याचा सर्वात प्रभावी मार्ग होत्या. म्हणजे शेतकऱ्याच्या ऊसाला भाव देण्यापासून ते त्याच्या मुलाच्या शिक्षणासाठी कर्ज देण्यापर्यंत सगळं काही या संस्थांच्या माध्यमातून व्हायचं. अजित पवारांनी बरोबर हीच नाडी ओळखली होती. दूध संघ, साखर कारखाने, सहकारी बँका या ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या जीवनवाहिन्या आहेत हे त्यांनी अचूक हेरलं. इथे काम करताना त्यांना लोकांचे खरे प्रश्न काय आहेत हे समजलं. म्हणजे फाईलमधले आकडे आणि प्रत्यक्षातली परिस्थिती यातला फरक त्यांना तिथेच कळला. हा एक प्रकारे जमिनीवर राहून राजकारण आणि प्रशासन शिकण्याचा क्रॅश कोर्स होता त्यांच्यासाठी. आणि त्यांनी सहकारात फक्त काम केलं नाही, तिथे स्वतःला एक कमालीचा कार्यक्षम प्रशासक म्हणून सिद्ध केलं. याचं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, पीडीसी बँक. हो, तिथे त्यांनी जो कारभार केला तो त्यांच्या पुढच्या संपूर्ण कारकिर्दीचा पाया ठरला असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. ते तब्बल 16 वर्ष त्या बँकेचे अध्यक्ष होते. 16 वर्ष हा खूप मोठा काळ आहे.
हो ना. आणि त्यांच्या अध्यक्षपदाच्या काळात बँकेने केलेली प्रगती थक्क करणारी आहे. आकडेवारी पाहिली तर त्यांच्या काळात बँकेच्या ठेवींमध्ये जवळपास 400% वाढ झाली. पण इथे फक्त ठेवी वाढल्या नाहीत की नाही. सहकार क्षेत्रातली सर्वात मोठी डोकेदुखी असते ती म्हणजे बुडीत कर्ज, ज्याला आपण NPA म्हणतो. अगदी. अनेकदा राजकीय दबावाखाली कर्ज दिली जातात आणि ती वसूल होत नाहीत. पण अजित पवारांच्या काळात PDC बँकेचं NPA राष्ट्रीय सरासरीच्या तुलनेत खूपच कमी राहिला. म्हणजे सोप्या भाषेत बँकेने दिलेली कर्ज बुडण्याचं प्रमाण नगण्य होतं. ही आर्थिक शिस्त त्यांनी कशी लावली असेल? याबद्दलचे काही किस्से आहेत. असं सांगितलं जातं की मीटिंगमध्ये ते आकडेवारी अक्षरशः तोंडपाठ सांगायचे. अच्छा. हो. कुठल्या शाखेत किती कर्ज वाटप झालंय, वसुली किती बाकी आहे, कोणत्या अधिकाऱ्याची कामगिरी कशी आहे, हे सगळं त्यांना आकड्यानिशी माहीत असायचं. विचार करा त्या मीटिंगमधल्या मॅनेजरची काय अवस्था होत असेल. जेव्हा अध्यक्षांनाच प्रत्येक शाखेचा आकडा पाठ असतो तेव्हा तुमच्याकडे लपायला जागाच उरत नाही. बरोबर. ही केवळ स्मरणशक्ती नव्हती, तर विषयावरची पकड होती. यातून एक प्रकारची जबाबदारीची संस्कृती तयार होते. आपल्यावर लक्ष आहे आणि आपल्याला काम करावंच लागेल, ही भावना अधिकाऱ्यांमध्ये निर्माण होते. आणि याच आर्थिक शिस्तीमुळे PDC बँक राज्यातच नाही तर देशात एक मॉडेल बँक म्हणून ओळखली जाऊ लागली. एक प्रकारे ही त्यांची प्रशासकीय प्रयोगशाळा होती. सहकारातून समृद्धी कशी आणता येते आणि तीही आर्थिक शिस्त बिघडू न देता, हे त्यांनी प्रत्यक्ष करून दाखवलं. हाच अजित पवार ब्लूप्रिंट होता, जो त्यांनी नंतर राज्यपातळीवरही वापरला. तर सहकारात त्यांनी स्वतःला एक प्रशासक म्हणून सिद्ध केलं होतं. त्यांचं नाव झालं होतं. पण आता प्रश्न हा होता की हीच कार्यशैली, हाच दरारा मोठ्या राजकीय पटावर चालेल का? आणि 1991 साली त्यांना ही संधी मिळाली. हे वर्ष त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचं ठरलं. अगदी. 1991 मध्ये त्यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि प्रचंड बहुमताने जिंकले सुद्धा. खासदार म्हणून राष्ट्रीय राजकारणाचे दरवाजे त्यांच्यासाठी उघडले होते. दिल्लीत काम करण्याची संधी होती. पण इथेच त्यांच्या कारकिर्दीतला एक अत्यंत अनपेक्षित आणि महत्त्वाचा निर्णय घेतला गेला. एकीकडे राष्ट्रीय राजकारणाची संधी असताना त्यांनी तो मार्ग निवडला नाही. लोकसभा जिंकल्यानंतर अवघ्या काही महिन्यातच त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला. आणि बारामती विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक लढून ते आमदार झाले. हा निर्णय अनेकांना बुचकळ्यात टाकणारा होता. खासदारकीसारखं मोठं पद सोडून आमदारकी का? यामागे पुन्हा त्यांची तीच एक्झिक्युटर वृत्ती दिसते की नाही. त्यांना दिल्लीत बसून देश पातळीवरची धोरणं ठरवण्यापेक्षा किंवा कायदे बनवण्याच्या प्रक्रियेत सहभागी होण्यापेक्षा महाराष्ट्रात राहून थेट विकास कामं करण्यात अधिक रस होता. हो, राज्याची सत्ता, मंत्रालय, प्रशासन हेच खरं कार्यक्षेत्र आहे, जिथे तुम्ही थेट निर्णय घेऊ शकता आणि जमिनीवर बदल घडवू शकता. हे त्यांनी अचूक ओळखलं होतं. म्हणजे त्यांना पॉलिसी मेकर होण्यापेक्षा ग्राउंड वर्कर होणं जास्त महत्त्वाचं वाटत होतं. त्यांना हे समजलं होतं की लोकांच्या आयुष्यात थेट बदल घडवायचा असेल तर राज्याच्या प्रशासनावर पकड असणं गरजेचं आहे. बरोबर. या एका निर्णयाने त्यांनी स्पष्ट केलं की त्यांचं कार्यक्षेत्र महाराष्ट्रच असणार आहे. त्यांनी एक प्रकारे स्वतःच्या राजकीय कारकिर्दीची दिशा निश्चित केली. माझं काम इथे आहे, माझ्या लोकांमध्ये आहे, हा संदेश त्यांनी यातून दिला. आणि त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलंच नाही. 1991 पासून आजपर्यंत प्रत्येक विधानसभा निवडणुकीत ते बारामतीमधून सलग निवडून आले आहेत. आणि हा जो अभेद्य गड त्यांनी तयार केला, तो केवळ राजकीय ताकदीने नाही, अजिबात नाही. तो विकास कामांनी बांधला आहे. रस्ते, शिक्षण संस्था, औद्योगिक वसाहती, सिंचनाच्या सोयी या सगळ्या कामांमुळे त्यांचं आणि बारामतीच्या मतदारांचं नातं केवळ नेता मतदार असं औपचारिक राहिलं नाही. ते एका अतूट विश्वासाचं बनलं. लोकांना दिसलं की हा माणूस फक्त आश्वासनं देत नाही तर कामं करून दाखवतो. अगदी. आणि आमदार झाल्यावर त्यांचा प्रशासकीय प्रवासही तितक्याच वेगाने सुरू झाला. त्यांना फार काळ थांबावं लागलं नाही. लगेचच त्यांना सुधाकरराव नाईक यांच्या मंत्रिमंडळात कृषी आणि फलोत्पादन राज्यमंत्री म्हणून जबाबदारी मिळाली. आणि ती फक्त सुरुवात होती. 90च्या दशकात त्यांनी कृषी, जलसंपदा, ऊर्जा यांसारख्या महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाच्या आणि कळीच्या खात्यांमध्ये राज्यमंत्री म्हणून काम केलं. हा काळ त्यांच्यासाठी प्रशासनाचे बारकावे शिकणारा ठरला. म्हणजे एका बाजूला सहकारातला जमिनीवरचा अनुभव होता आणि दुसऱ्या बाजूला मंत्रालयातला प्रशासकीय कामाचा अनुभव मिळत होता. या दोन्हींची एक उत्तम सांगड घातली जात होती. आणि याच काळात त्यांना प्रशासकीय काम कसं चालतं, निर्णय कसे घ्यायचे, योजनांची अंमलबजावणी करताना काय अडचणी येतात आणि महत्त्वाचं म्हणजे
अधिकाऱ्यांकडून काम कसं करून घ्यायचं याचं प्रत्यक्ष शिक्षण मिळालं. बरोबर. यामुळेच एक असं मेट्रोत्व तयार झालं, ज्याला ग्रामीण भागातील शेवटच्या माणसाचा प्रश्नही माहीत होता आणि मंत्रालयात फाईल कुठल्या टेबलवर, कोणत्या अधिकाऱ्यामुळे अडकली आहे, हेही अचूक माहीत होतं. हीच त्यांची सर्वात मोठी ताकद ठरली. त्यांना सिस्टम आतून आणि बाहेरून दोन्ही बाजूंनी माहीत होती. सहकारातून आलेलं व्यावहारिक ज्ञान आणि मंत्रालयातून आलेलं प्रशासकीय कौशल्य, या दोन्हींच्या जोरावरच एक प्रभावी प्रशासक म्हणून उदयास येत होते. खरंय. राजकारणातलं हे रोपटं आता वटवृक्ष बनण्याच्या दिशेने निघालं होतं. पण दादांना खरी ओळख मिळाली ती मंत्रालयातल्या त्यांच्या कामाच्या पद्धतीमुळे. मंत्रालयात एक अशी घटना घडली ज्याने संपूर्ण राज्याचं लक्ष वेधून घेतलं. ती घटना होती, मंत्रालयाचे दरवाजे पहाटे 6 वाजता उघडले गेले. अजितदादा हे एकमेव मंत्री होते जे अधिकारी येण्यापूर्वीच फाईल्स घेऊन बसलेले असायचे. बापरे. म्हणजे अख्खा महाराष्ट्र झोपेत असताना राज्याचा गाळा हाकणारा हा नेता प्रशासनावर आपली धाक कशी निर्माण करत होता. आणि हीच तर खरी गंमत आहे. आपल्या श्रोत्यांनुसार ही केवळ एक सवय नव्हती, तर तो एक संदेश होता. मी तुमच्या आधी कामाला सुरुवात केली आहे, त्यामुळे तुम्ही माझ्या वेगाने धावायला तयार राहा. बरोबर. दिवसाच्या 16-17 तास काम आणि पहाटेच्या बैठका हे आता एक म्हणजे दंतकथाच बनल्या. पण प्रश्न हा आहे की ही फक्त शिस्त होती की प्रशासकीय यंत्रणेला वेठीस धरण्याची एक पद्धत होती. मला वाटतं याला प्रशासकीय शॉक ट्रीटमेंट म्हणणं जास्त योग्य ठरेल. शॉक ट्रीटमेंट. हो. म्हणजे बघा, जी सरकारी यंत्रणा अनेकदा तिच्या संथ गतीसाठी ओळखली जाते, हो तीच, तिला आपल्यासोबत धावायला लावण्याचा हा एक अत्यंत प्रभावी मार्ग होता. विचार करा ना, जेव्हा मंत्री सकाळी 6 वाजता बैठकीला बसलेला असतो, तेव्हा अधिकाऱ्याला किती वाजता उठावं लागत असेल? अगदी त्याला किमान पहाटे 5 वाजता उठून संपूर्ण तयारी करावी लागते. दिवसाची सुरुवातच कामाच्या निपटाराने होते. म्हणजे थातुरमातुर उत्तरं चालतच नसतील. अजिबात नाही. कामाला दिरंगाई किंवा थातुरमातुर उत्तरांना त्यांच्या कार्यशैलीत जागाच नव्हती. पण ह्या वेगाला एक दुसरी बाजूही होती, नाही का? होतीच. म्हणजे फक्त फाईल्स वेगाने पुढे सरकल्या की कामाचा दर्जा पण सुधारला. अनेकदा असं होतं की हे केलेले निर्णय अधिक खर्चिक ठरतात बरोबर. किंवा त्यात काही त्रुटी राहून जातात. तसं काही झालं का? हा एक खूप महत्वाचा मुद्दा आहे आणि यावर प्रशासकीय वर्तुळात नेहमीच चर्चा व्हायची. अच्छा. एका बाजूला अनेक वर्षांपासून रखडलेले प्रकल्प, जसे की एखादं धरण किंवा रस्त्याचं काम, त्याला गती मिळायची, हे खरं आहे. पण दुसऱ्या बाजूला या सततच्या दबावामुळे आणि वेगामुळे अधिकाऱ्यांवर प्रचंड मानसिक ताण यायचा. ते तर येणारच. आपल्या स्रोतांमधील काही निवृत्त अधिकाऱ्यांच्या नोंदीनुसार काही अधिकारी त्यांच्या कार्यशैलीशी जुळवून घेऊ शकले नाहीत. अच्छा. त्यांची जी सर्जनशीलता असते किंवा सखोल विचार करण्याची प्रक्रिया, ती या वेगाच्या दबावाखाली कुठेतरी हरवून जायची. म्हणजे एक प्रकारची विभागणी झाली असेल प्रशासनात. अगदी. एक गट जो या वेगाशी जुळवून घेऊ शकला आणि दुसरा जो मागे पडला. अगदी तसंच. जे अधिकारी त्यांच्यासारखेच रिझल्ट ओरिएंटेड होते, जे रात्री अपरात्री काम करायला तयार होते, ते त्यांचे विश्वासू बनले. आणि बाकीचे? पण जे प्रक्रियेला आणि नियमांना जास्त महत्त्व देत होते, त्यांना मात्र या कार्यशैलीत त्रास झाला. त्यामुळे एक प्रकारची समांतर कार्यसंस्कृती तयार झाली होती, जिथे काम होणं महत्त्वाचं होतं, पण ते कसं होतं यावर नेहमीच प्रश्नचिन्ह असायचं. आणि हा वेग फक्त कामाच्या तासांचा नव्हता, तो त्यांच्या निर्णय घेण्याच्या पद्धतीतूनही यायचा. बरोबर. इथेच त्यांची दादा स्टाईल किंवा हो तर हो, नाहीतर नाही, ही प्रसिद्ध शैली समोर येते. हो, ती तर खूपच प्रसिद्ध आहे. राजकारणात जिथे अनेकदा बघू, करू, प्रयत्न करतो अशी संदिग्ध आश्वासने दिली जातात, हो, टाळाटाळ, तिथे ही थेट बोलण्याची पद्धत सामान्यांसाठी खूप दिलासादायक होती. जर काम होणार असेल तर ते कधी आणि कसं होणार हे स्पष्टपणे सांगितलं जायचं. आणि नाही होणार असेल तर स्पष्टपणे नाही म्हणून सांगितलं जायचं. खोट्या आशेवर ठेवणं नाही. पण ह्या स्पष्ट वक्तेपणाची राजकीय किंमतही मोजावी लागली असेल. खूप मोठी. आपल्या एका स्रोतानुसार यामुळे कॅबिनेट बैठकांचा वेळ वाचायचा, पण अनेकदा मित्रपक्षांसोबतच्या वाटाघाटींमध्ये गुंतागुंत निर्माण व्हायची. हो. जिथे थोडी लवचिकता अपेक्षित होती, तिथे या स्पष्टपणामुळे संबंध ताणले गेल्याची उदाहरणं आहेत. हो. आणि ही एक दुधारी तलवार होती. कशी? सामान्य माणसाला किंवा कार्यकर्त्याला आपलं काम होणार की नाही याचं स्पष्ट उत्तर मिळायचं. हे चांगलं होतं. तवा लागतो. प्रत्येक पक्षाला खुश ठेवायचं असतं. बरोबर. तिथे हा थेटपणा अहंकार किंवा उर्मटपणा म्हणून पाहिला गेला. अच्छा. अनेक सहकारी आमदार आणि मंत्री खासगीत बोलायचे की दादा काम तर करतात,
पण ते कोणाचं ऐकत नाहीत. म्हणजे पक्षात आणि प्रशासनातही लोक दुखावले गेले. खूप जण. म्हणजे बघा, एका बाजूला अधिकारी त्यांना प्रो ॲक्शन नेता म्हणायचे, हो. कारण ते फक्त फाईल पुढे ढकलणारे नव्हते, तर कामातले अडथळे स्वतः दूर करायचे. पण दुसऱ्या बाजूला पक्षातलेच लोक त्यांच्यावर नाराज असायचे. हे कसं काय? याचं उत्तम उदाहरण म्हणजे तो प्रसिद्ध किस्सा. कोणता? एकदा एका महत्वाच्या प्रकल्पाची फाईल अडली होती. बैठकीत अधिकाऱ्याने अडचण सांगितल्यावर दादांनी त्याला विचारलं, काय? तुम्ही इथे अडचण सांगायला आला आहात की त्यावर उपाय शोधायला? बापरे. असं म्हणतात की त्यानंतर त्या अधिकाऱ्याने थेट संबंधित विभागाच्या सचिवांना फोन लावला आणि अर्ध्या तासात फाईलवरची अडचण दूर करून आणली. म्हणजे अधिकाऱ्यांसाठी हा एक धडाच होता की माझ्याकडे येताना पूर्ण तयारीनिशी या. अगदी. पण हीच गोष्ट जेव्हा ते राजकीय सहकाऱ्यांसोबत करायचे तेव्हा ती अपमान म्हणून घेतली जायची. मला इथे एक किस्सा आठवतो जो आपल्या एका लेखात दिला आहे. हं. एकदा एका आमदाराने मतदारसंघातील रस्त्यासाठी निधी मागितला. तेव्हा दादांनी त्याला म्हणे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वेबसाईटवर जाऊन त्या रस्त्यावरच्या खड्ड्यांची संख्या मोजून यायला सांगितलं होतं. हे खरंय का? हो, ही गोष्ट अगदी प्रसिद्ध आहे. यात विनोद असला तरी त्यांचा मूळ मुद्दा होता की तुम्ही पूर्ण तयारी आणि माहितीशिवाय माझ्याकडे येऊ नका. अच्छा. तुम्हाला तुमच्या मतदारसंघाची आणि कामाची संपूर्ण माहिती असायला हवी. हा त्यांचा कामाकडे पाहण्याचा दृष्टिकोन होता, जो अनेकदा व्यक्तिगत पातळीवर घेतला गेला. तर कामाचा हा झपाटा, ही निर्णय क्षमता, हो. याचं प्रत्यक्ष जमिनीवर काय दिसलं? कारण बारामतीचं उदाहरण नेहमी दिलं जातं. हो. तिथला विकास हा याच कार्यशैलीचा परिपाक आहे का? नक्कीच. बारामती हे त्यांच्या कार्यशैलीचं आणि विकासाच्या दृष्टिकोनाचं एक जिवंत मॉडेल आहे असं म्हणता येईल. त्यांनी फक्त रस्ते, वीज, पाणी यावर लक्ष केंद्रित केलं नाही, तर एक संपूर्ण इकोसिस्टीम तयार करण्याचा प्रयत्न केला. इकोसिस्टम म्हणजे बघा, आधी दर्जेदार शिक्षण संस्था जसं की विद्याप्रतिष्ठान, मग त्या शिक्षणावर आधारित उद्योग आणि कृषी तंत्रज्ञान आणण्यासाठी औद्योगिक वसाहती म्हणजे MIDC, बरोबर. आणि या सगळ्याला जोडणारं सिंचनाचं आणि रस्त्यांचं जाळं, हा एक परिपक्व विकासाचा नमुना होता. पण ह्या मॉडेलवर नेहमीच टीका झाली की राज्याचा निधी आणि लक्ष फक्त एका मतदारसंघावर केंद्रित केलं गेलं. हो, हा आरोप तर नेहमीच होतो. राज्याचे नेते म्हणून त्यांनी संपूर्ण राज्याचा विचार करायला हवा होता, असा आरोप नेहमी होतो. आणि तो आरोप पूर्णपणे चुकीचा आहे असंही म्हणता येणार नाही. म्हणजे? जेव्हा ते जलसंपदा मंत्री होते तेव्हा त्यांनी घेतलेल्या निर्णयांवरून हे स्पष्ट दिसतं. 2000च्या दशकात त्यांनी कृष्णा खोऱ्यातील अनेक रखडलेल्या धरणांच्या आणि सिंचन प्रकल्पांच्या कामाला प्रचंड गती दिली. हो, ही धरणं अनेक वर्ष फक्त कागदावर होतीच. त्यांनी ती प्रत्यक्षात आणली. पण यामागे पश्चिम महाराष्ट्रातील ऊस पट्ट्याला पाणी देऊन आपला राजकीय बालेकिल्ला अधिक मजबूत करण्याचं एक मोठं राजकीय आणि आर्थिक गणित होतं. म्हणजे या विकासाला प्रादेशिक असंतुलनाची एक किनार होती. आपल्या स्रोतांनुसार त्या काळात सिंचन प्रकल्पांवर झालेल्या खर्चाची आकडेवारी पाहिली तर पश्चिम महाराष्ट्र आणि उर्वरित महाराष्ट्र, विशेषतः मराठवाडा आणि विदर्भ, यांच्यात मोठी तफावत दिसते. अगदी बरोबर. आणि म्हणूनच तर सिंचन घोटाळ्याचे आरोप झाले, प्रकल्पांच्या वाढलेल्या किमतींवरून वाद झाले. आणि श्वेतपत्रिकाही काढावी लागली होती. मराठवाडा आणि विदर्भातील नेत्यांनी कायम पश्चिम महाराष्ट्राला झुक्कमाप दिल्याचा आरोप केला. त्यामुळे दादांचे समर्थक याला विकासाचा ध्यास म्हणतात. तर त्यांचे विरोधक याला विकासाच्या नावाखालील प्रादेशिक राजकारण म्हणतात. बरोबर. सत्य या दोन्हींच्या मध्ये कुठेतरी आहे. विकास झाला हे खरंय, पण तो सर्वांसाठी समान गतीने झाला नाही, ही टीका कायम राहिली. आणि हीच कठोरता आणि शिस्त त्यांनी अर्थमंत्री म्हणून काम करतानाही दाखवली का? कारण अर्थखातं सांभाळणं म्हणजे ते सोपं नाही. अजिबात नाही. आणि तिथे तर त्यांची ही ओळख अधिक ठळक झाली. अच्छा. ते लोकप्रिय घोषणा करणारे अर्थमंत्री कधीच नव्हते. त्यांची ओळख होती एक कठोर प्रशासक आणि तिजोरीचे रक्षक अशी. करोना महामारीसारख्या अभूतपूर्व आर्थिक संकटाच्या काळात राज्याची आर्थिक घडी विस्कटून न देण्यात त्यांचं मोठं योगदान होतं, असं त्यांचे समर्थक मानतात. त्यांनी काय केलं होतं तेव्हा? त्यांनी अनेक लोकप्रिय पण आर्थिकदृष्ट्या अव्यवहार्य योजनांना कात्री लावली. अनेक आमदारांच्या आणि मंत्र्यांच्या मतदारसंघातील कामासाठी निधी रोखून धरला. म्हणजे इथेही तोच संघर्ष दिसतो, राज्याची आर्थिक शिस्त विरुद्ध आमदारांची राजकीय गरज. बरोबर. यामुळे पक्षात आणि सरकारमध्ये नाराजी वाढली असेल. प्रचंड. अनेक आमदार खासगीत तक्रार करायचे की दादा निधीच देत नाहीत. पण त्यांच्या भूमिकेलागचं कारण होतं की राज्यावर कर्जाचा डोंगर वाढू नये आणि राज्याची आर्थिक पत टिकून राहावी.
म्हणजे त्यांचा तो नाही म्हणजे नाही हा स्वभाव राज्याच्या कामी आला असं म्हणता येईल. असं मानणारा एक मोठा वर्ग आहे. या सगळ्यावरून एक गोष्ट स्पष्ट होते कोणती? की त्यांची प्रशासनावरील पकड, कामाचा झपाटा आणि महत्त्वाच्या खात्यांवरील त्यांचं नियंत्रण यामुळेच ते गेल्या 2 दशकांतील वेगवेगळ्या सरकारांमध्ये, वेगवेगळ्या राजकीय समीकरणांमध्ये उपमुख्यमंत्री पदासाठी एक अपरिहार्य चेहरा बनले होते. 4 वेळा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली त्यांनी. हो, हे काही सहज नाही. दादांच्या कामाचा हा झंझावात सुरू असतानाच राजकारणात एका मोठ्या संघर्षाची ठिणगी पडली. एका बाजूला निष्ठा होती आणि दुसऱ्या बाजूला प्रगतीची स्वप्न. त्या रात्री राजभवनावर एक असा शपथविधी झाला ज्याने महाराष्ट्राचं राजकारण एका रात्रीत बदलून टाकलं. तो शपथविधी होता पहाटेचा तो शपथविधी आणि राजभवनावर पसरलेली शांतता. फडणवीस आणि अजित पवार एकत्र आले आणि संपूर्ण देशाला मोठा धक्का बसला. राजकारणातला हे सर्वात मोठा बंड मानलं जातं. दादांनी हा निर्णय का घेतला असेल? त्यांच्या मनात नक्की काय चाललं होतं? हाच तो प्रश्न आहे. हा. आणि याचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला फक्त त्या एका घटनेकडे बघून नाही चालणार. आपल्याला त्या व्यक्तीच्या संपूर्ण प्रवासात, त्यांच्या स्वभावात, त्यांच्या कार्यशैलीत डोकावून बघावं लागेल. अगदी बरोबर. कारण हा निर्णय म्हणजे काही एका रात्रीत आलेलं वादळ नव्हतं. ही त्यांच्या स्वभावातच रुजलेल्या 2 वृत्तींमधल्या संघर्षाची म्हणजे एक प्रकारे परिणती होती. कोणत्या 2 वृत्ती? एकीकडे पवार कुटुंबाचा तो मोठा राजकीय वारसा आणि दुसरीकडे स्वतःची कामाच्या धडाक्यावर आधारलेली ओळख. ह्याच 2 गोष्टींनी त्यांचा सगळा प्रवास घडवला आहे. चला तर मग याच प्रवासाचा मागोवा घेऊया. त्यांची सुरुवात कशी झाली, म्हणजे पवार कुटुंबाचा वारसा तर होताच, पण त्यांची स्वतःची एक वेगळी ओळख कशी तयार झाली? त्यांचा जन्म 22 जुलै 1959चा अहमदनगर जिल्ह्यातल्या देवळाली प्रवरा गावातला. घरातूनच राजकारणाचे बाळकडू मिळाले हे खरंय. काका शरद पवारांचा मोठा प्रभाव होता, पण दोघांच्या कार्यशैलीत जमीन अस्मानाचा फरक होता असं म्हणतात. प्रचंड फरक होता. याला आपण स्ट्रॅटेजिस्ट विरुद्ध एक्झिक्युटर असं म्हणू शकतो. ओके, म्हणजे नेमकं कसं? म्हणजे बघा, शरद पवार हे दीर्घकालीन राजकीय समीकरणांवर लक्ष केंद्रित करणारे एक मास्टर स्ट्रॅटेजिस्ट, तर अजित पवार सुरुवातीपासूनच एक एक्झिक्युटर होते, म्हणजे अंमलबजावणीवर भर देणारे. निर्णय झाला की तो जमिनीवर कसा उतरेल याकडे त्यांचं जास्त लक्ष असायचं. अगदी. निर्णय जमिनीवर उतरला पाहिजे ही वृत्ती त्यांच्यात लहान वयातच कुटुंबाची जबाबदारी स्वीकारल्यामुळे अधिक पक्की झाली. त्यांनी थेट राजकारणात नाही तर सहकारातून कामाला सुरुवात केली. हो, हे महत्वाचं आहे. 1982 साली म्हणजे वयाच्या अवघ्या 23व्या वर्षी ते एका सहकारी साखर कारखान्याचे संचालक झाले. त्यांनी तेव्हाच ओळखलं होतं की साखर कारखाने आणि जिल्हा बँका या ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या जीवनवाहिन्या आहेत. बरोबर. आणि लोकांपर्यंत पोहोचण्याचा हाच खरा मार्ग आहे. आणि पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत म्हणजे PDCC मध्ये त्यांचं काम खूप गाजलं. तिथे त्यांनी स्वतःला एक कार्यक्षम प्रशासक म्हणून सिद्ध केलं, नाही का? नक्कीच. ते तब्बल 16 वर्ष त्या बँकेचे अध्यक्ष होते. आणि त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांची आकडेवारीवरची पकड. अच्छा. बैठकांमध्ये ते कुठल्या शाखेत किती कर्ज वाटप झालंय, वसुली किती आहे, हे सगळं आकड्यानिशी तोंडपाठ सांगायचे. ही फक्त स्मरणशक्ती नव्हती, तर कामावर संपूर्ण नियंत्रण ठेवण्याची त्यांची एक पद्धत होती. पण या नियंत्रणाचा बँकेला नेमका काय फायदा झाला? प्रचंड. त्यांच्या काळात बँकेच्या ठेवीत जवळपास 400% वाढ झाली. पण त्याहून महत्त्वाची गोष्ट म्हणजे बँकेचा NPA म्हणजे थकीत कर्ज. हो. सहकार क्षेत्रात राजकीय दबावामुळे कर्ज बुडणं ही एक मोठी समस्या असते. पण अजित पवारांनी बँकेचा NPA राष्ट्रीय सरासरीपेक्षा खूप कमी ठेवला. यातून त्यांची आर्थिक शिस्त आणि राजकीय हस्तक्षेपाला बळी न पडण्याची वृत्ती दिसून येते. म्हणजे सहकार क्षेत्र ही त्यांच्यासाठी एक प्रयोगशाळा होती, जिथे त्यांनी आपली कामाची पद्धत विकसित केली. हो. आणि मग हीच पद्धत घेऊन ते मोठ्या राजकीय आखाड्यात उतरले. आणि त्यांनी एक असा निर्णय घेतला ज्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. कोणता निर्णय? 1991 साली ते बारामतीतून खासदार म्हणून निवडून आले. पण काही महिन्यातच त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला आणि ते आमदार झाले. अरे, हे तर करिअरच्या उलट्या दिशेने जाण्यासारखं झालं. दिल्ली सोडून राज्यात परत येणं, यामागे काय विचार होता? तीच एक्झिक्युटर वृत्ती. त्यांना हे स्पष्ट झालं होतं की धोरणं ठरवण्यापेक्षा त्यांची अंमलबजावणी करण्यात खरी ताकद आहे. दिल्लीच्या राजकारणात तुम्ही एक छोटा भाग असता, पण राज्याच्या मंत्रालयात तुम्ही थेट बदल घडवू शकता. हो.
रस्ते, पाणी, वीज यावर थेट नियंत्रण ठेवू शकतात. त्यांच्यासाठी सत्ता म्हणजे धोरणात्मक चर्चा नव्हती, तर ठोस काम होतं. आणि त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलंच नाही. बारामती हा आपला अभेद्य गड बनवला. मग सुरू झालं प्रशासक दादा पर्व. त्यांची ओळखच बनली हो तर हो, नाही तर नाही. या कार्यशैलीमुळे प्रशासन हल्लं असेल ना? हल्लं नाही, धावायला लागलं. त्यांची कार्यशैली म्हणजे प्रशासकीय यंत्रणेला दिलेली एक शॉक ट्रीटमेंट होती. शॉक ट्रीटमेंट. हो, सकाळी 6 वाजता बैठका, 16-17 तास काम, अनेक वर्ष धुळखाट पडलेल्या फाईल्सना गती मिळाली. जी यंत्रणा अनेकदा सुस्त मानली जाते, तिला आपल्या वेगासोबत धावायला लावण्याची ही त्यांची एक खास पद्धत होती. पण या स्पष्ट वक्तेपणामुळे त्यांच्यावर अहंकारी किंवा उर्मट असल्याची टीकाही झाली. नक्कीच झाली. पण त्यांचे समर्थक यालाच त्यांचा प्रामाणिकपणा म्हणायचे. अधिकारी त्यांना प्रो ॲक्शन नेता म्हणायचे, कारण त्यांच्यासमोर थातूर-मातूर उत्तरं चालत नसत. त्यांच्यावर टीकाही झाली. हो, कारण पाणी वाटपाचा मुद्दा होता. आणि अर्थमंत्री म्हणून तर त्यांची ओळख एक कठोर प्रशासकाची होती. त्यांनी राज्याची आर्थिक शिस्त मोडू दिली नाही. त्यासाठी त्यांनी अनेक लोकप्रिय योजनांना कात्री लावण्याचं धाडसही दाखवलं. अगदी. यामुळे सहकारी नाराज झाले, पण राज्याची आर्थिक पत टिकून राहिली असं त्यांचे समर्थक मानतात. म्हणजे एकीकडे कामामुळे मिळणारी लोकप्रियता आणि दुसरीकडे कठोर निर्णयामुळे वाढणारी नाराजी. आणि त्यांच्या याच प्रशासकीय पकडीमुळे ते वेगवेगळ्या विचारधारेच्या सरकारांमध्ये 4 वेळा उपमुख्यमंत्री झाले. हे महत्वाचं आहे. सरकार कुणाचंही असो. ते चालवण्यासाठी त्यांच्या सारख्या इंजिनची ढराज प्रत्येकाला वाटत होती. त्यामुळे ते सत्तेचा एक महत्वाचा आधारस्तंभ होते. पण त्याचवेळी एक समांतर सत्ता केंद्र म्हणूनही ओळखले जात. आणि जेव्हा ते सत्तेबाहेर होते तेव्हा त्यांची आक्रमकता अधिक धारदार झाली. हो, 2017 मधली हल्लाबोल यात्रा आहे त्याचं उत्तम उदाहरण आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून त्यांनी संपूर्ण राज्यात रान उठवलं होतं. त्यांच्या त्या यात्रेतील भाषेवरून वाद झाले, पण कार्यकर्त्यांमध्ये एक नवी ऊर्जा निर्माण झाली होती. रस्त्यावर उतरून लढणारा नेता ही त्यांची ओळख अधिक घट्ट झाली. तर आता आपण त्या निर्णायक क्षणाकडे येतो. 2019ची निवडणूक. निकाल आले, पण सरकार स्थापनेचा तिढा सुटत नव्हता. शिवसेना भाजपमध्ये चर्चा फिसकटली होती आणि शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याच्या शक्यता तपासत होते. त्याचवेळी तो 23 नोव्हेंबरचा दिवस उजाडला. तो दिवस महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंपासारखा होता. अगदी. आधीच्या रात्रीपर्यंत तिन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये बैठका सुरू होत्या. अंतिम मसुद्यावर चर्चा होत होती. पण पडद्यामागे काहीतरी वेगळंच शिजत होतं. अजित पवारांच्या मनात काय संघर्ष सुरू असेल तेव्हा? एकीकडे पक्षाची विचारधारा आणि काकांची भूमिका, तर दुसरीकडे विकासासाठी स्थिर सरकार हवं, ही त्यांची एक्झिक्युटर म्हणून असलेली तळमळ. मग नेमकं काय घडलं ज्यामुळे त्यांनी एवढं मोठं पाऊल उचललं? ही केवळ सत्तेची लालसा होती की त्यामागे आणखी काही कारणं होती? सूत्रांच्या माहितीनुसार यामागे अनेक गोष्टी होत्या. एक म्हणजे 3 पक्षांचं सरकार चालवणं किती अवघड जाईल याचा त्यांना अंदाज होता. रोजचे वाद, धोरणांवर एकमत नसणं. हो, आणि यामुळे विकासाचा वेग मंदावेल अशी भीती त्यांना वाटत होती. त्यांच्या स्वभावाला हे पटणारं होतं. त्यांना वेगवान निर्णय आणि वेगवान अंमलबजावणी हवी होती. म्हणजे त्यांच्यासाठी सरकार कोणाचं आहे यापेक्षा ते कसं चालणार आहे हे जास्त महत्वाचं होतं. तंतोतंत. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्यांना वाटत होतं की भाजपसोबत गेल्यास एक स्थिर आणि विकासाभिमुख सरकार देता येईल. ही त्यांची वैयक्तिक राजकीय महत्वाकांक्षा आणि राज्याच्या विकासाची त्यांची कल्पना यांचा एक मिलाफ होता. पण हे सरकार फक्त 80 तास टिकलं. त्यानंतर जे घडलं ते आणखी नाट्यमय होतं. ते पक्षात परत आले. हो, आणि हेच त्यांच्या राजकीय अपरिहार्यतेचं सर्वात मोठं उदाहरण आहे. कुटुंब आणि पक्षातून प्रचंड दबाव आल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला. पण त्यानंतर जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं तेव्हा त्याच अजित पवारांना उपमुख्यमंत्रीपद द्यावं लागलं. हे अविश्वसनीय आहे. ज्या व्यक्तीने बंड केलं त्यालाच पुन्हा सत्तेत महत्वाचं पद मिळालं. यातून काय सिद्ध होतं? त्यातून 2 गोष्टी सिद्ध होतात. एक, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांच्या इतकी प्रशासनावर पकड असलेला आणि आमदारांना एकत्र ठेवू शकणारा दुसरा नेता नाही. आणि दुसरं, सरकार नावाचं इंजिन चालवण्यासाठी त्यांच्यासारख्या एक्झिक्युटरची गरज प्रत्येक मुख्यमंत्र्याला असते. ते पक्षात असोत किंवा विरोधात, त्यांना दुर्लक्षित करणं कोणालाही परवडणारं नाही. म्हणजे ते एकाच वेळी पक्षाचा आधारस्तंभही आहेत आणि समांतर सत्ता केंद्रही. हो, हाच त्यांच्या राजकारणाचा सर्वात गुंतागुंतीचा आणि तितकाच रंजक पैलू आहे. सत्ता आली आणि गेली, पण दादांची लोकप्रियता कार्यकर्त्यांमध्ये कायम होती. त्यांनी केवळ सत्तेचं राजकारण नाही केलं, तर महिलांच्या सुरक्षेसाठी एक अशी योजना आणली जिने लोकांची मनं जिंकली.
ती योजना म्हणजे एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह ही ती हेल्पलाईन होती. महिलांच्या छेडछाडीच्या प्रसंगी किंवा कोणत्याही त्रासात फक्त एका कॉलवर मदत मिळवून देण्याचा शब्द दादांनी पाळला. आणि फक्त कागदावर नाही तर दादा स्वतः या योजनांचा आढावा बैठकीत पाठपुरावा करायचे, हे त्यांचं वैशिष्ट्य होतं. म्हणजे थेट लक्ष असायचं त्यांचं. अगदी. आपल्याकडे जे काही सरकारी अहवाल आहेत ना, त्यात या सगळ्या बैठकांच्या नोंदी आहेत. ही 2022 मध्ये उपमुख्यमंत्री असताना सुरू केलेली योजना होती आणि उद्देश एकदम स्पष्ट होता. कोणत्याही अडचणीच्या वेळी महिलांना त्वरित मदत पोहोचली पाहिजे. आणि ही कामाची पद्धत म्हणजे त्यांच्या एकूण कार्यशैलीचं प्रतीक होती, नाही का? हो, नक्कीच. आपल्याकडे जे लेख आणि मुलाखती आहेत त्या सगळ्यामध्ये एक गोष्ट समान दिसते. दादांचा तो हो तर हो, नाही तर नाही हा खाक्या. बरोबर. राजकारणात जिथे नुसती आश्वासनं दिली जातात तिथे ते फक्त बोलवच्चन नव्हते, तर खरंच काम करून दाखवणारे नेते होते, असं अनेक जण म्हणतात. काम झाले जे आपल्या स्रोतांमधून अगदी स्पष्ट दिसतात. अच्छा. एकीकडे सामान्य माणसाला एक दिलासा मिळायचा की आपलं काम होणार की नाही याचं खरं उत्तर मिळतंय. कारण कसं आहे ना, त्यांच्याकडे कामातले अडचणी आणि लागणारा वेळ याचा इतका पक्का अभ्यास असायचा की ते पोकळ आश्वासनं देत नसत. म्हणजे काम होणार असेल तर ते का आणि कसं होणार हे सांगायचंय, हो, आणि नसेल होणार तर तेही स्पष्टपणे सांगण्याचं धाडस त्यांच्यात होतं. अगदी. पण इथेच त्यांचं व्यक्तिमत्व एका दुधारी तलवारीसारखं होतं. म्हणजे एका बाजूला कामाला प्रचंड वेग आला, एका प्रशासकीय अधिकारासोबतच्या मुलाखतीत वाचायला मिळतं की त्यांच्यामुळे फाईल्स कधीच अडकून पडायच्या नाहीत. पण त्याच वेळी दुसरी बाजू पण होती. हो, काही राजकीय विश्लेषकांच्या लेखांनुसार याच स्वभावामुळे त्यांना राजकीय किंमती मोजावी लागली. अनेकदा त्यांच्यावर अहंकारी किंवा उर्मट असल्याची टीका झाली. हे खूपच रंजक आहे. म्हणजे एकाच स्वभावामुळे ते प्रशासनात प्रभावी ठरले आणि त्याच स्वभावामुळे राजकारणात थोडे वेगळे पडले. बरोबर. आपल्या स्रोतांमधला तो एक किस्सा आठवतोय का, ज्यामुळे त्यांना अधिकारी प्रो ॲक्शन नेता म्हणायला लागले होते? हो, त्याचा उल्लेख एका ज्येष्ठ पत्रकाराच्या लेखात आहे. एकदा एका अधिकाऱ्याने फाईलमधली अडचण सांगितल्यावर दादांनी त्याला थेट विचारलं. काय विचारलं? तुम्ही इथे अडचण सांगायला आला आहात की त्यावर उपाय शोधायला? बापरे. असं म्हणतात की त्या दिवसापासून त्या विभागात कामाला एक वेगळाच वेग आला होता. पण ह्याच घटनेमुळे प्रशासनातल्या जुन्या अधिकाऱ्यांमध्ये एक नाराजी पसरली होती, असंही त्या लेखात पुढे म्हटलं आहे. म्हणजे कामाचा सपाटा लावला, पण त्याच वेळी काही जणांना दुखावून बसले. बघ. आणि हाच गुण ज्यामुळे सत्तेत असताना सहकारी आणि अधिकारी दुखावले, तोच गुण विरोधी पक्षात असताना त्यांचं सर्वात मोठं हत्यार बनला. आपल्या स्रोतांमध्ये 2017च्या हल्लाबोल यात्रेचा खास उल्लेख आहे. काय होती ही यात्रा नेमकी? निश्चितच. सत्तेत असतानाची आक्रमकता प्रशासकीय कामात दिसायची, पण विरोधी पक्षात असताना ती अधिकच धारदार झाली. आणि हल्लाबोल यात्रा हे त्याचंच एक उत्तम उदाहरण. हो, शेतकऱ्यांचे प्रश्न, कर्जमाफी, बेरोजगारी या मुद्द्यांवरून त्यांनी सरकारला जाब विचारण्यासाठी महाराष्ट्रभर ही यात्रा काढली होती. यात्रेमुळे लोकांचे प्रश्न तर मांडले गेले, पण आपल्या एका सोर्सनुसार ह्याच्यामागे पक्षांतर्गत राजकारणाचाही एक पदर होता, नाही का? तुम्ही अगदी बरोबर मुद्दा पकडलाय. एका राजकीय विश्लेषकाने आपल्या लेखात मांडलंय की या यात्रेचे 2 स्तर होते. अच्छा, 2 स्तर. हो, पहिला जो सगळ्यांना दिसत होता तो म्हणजे सरकारवर हल्लाबोल. पण दुसरा जो जास्त महत्वाचा होता तो म्हणजे पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये एक नवी ऊर्जा निर्माण करणं आणि स्वतःला पक्षाचा निर्विवाद नेता म्हणून स्थापित करणं. आणि त्यांनी वापरलेली भाषा, त्यामुळे राजकीय वर्तुळात बरेच वाद झाले होते असं आठवतंय. हो, त्यांची भाषा खूप आक्रमक आणि थेट होती. त्यामुळे प्रस्थापित राजकारण्यांना धक्का बसला, पण तरुणांना आणि कार्यकर्त्यांना ती खूप भावली. म्हणजे त्यांनी थेट तरुणांना साथ घातली. हो, रस्त्यावर उतरून लढणारा नेता ही त्यांची ओळख याच यात्रेने अधिक घट्ट केली. एका अर्थाने त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाची भाषाच बदलली असं म्हणता येईल. त्यामुळे सत्ताधाऱ्यांवर प्रचंड दबाव तर आलाच, पण पक्षांतर्गत त्यांचं वजनही वाढलं. म्हणजे एकीकडे प्रशासकीय कामाचा दांडगा अनुभव आणि दुसरीकडे रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याची तयारी, ह्या दोन्ही गोष्टींमुळे त्यांची एक वेगळीच प्रतिमा तयार झाली. बरोबर. पण या सगळ्याच्या पलीकडे जाऊन महाराष्ट्राच्या भविष्याबद्दल त्यांची काही ठोस कल्पना होती का? म्हणजे त्यांची दूरदृष्टी कशी होती? होती, नक्कीच होती. विशेषतः त्यांच्या कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यातल्या काही मुलाखती आणि भाषणांमधून हे स्पष्ट दिसतं. ते नेहमी छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांचा उल्लेख करायचे. पण फक्त उल्लेख नाही. त्यांची मांडणी आधुनिक महाराष्ट्राच्या संदर्भात असायची.
असं म्हणतात की त्यांच्या डोक्यात महाराष्ट्राच्या विकासाचा पुढच्या 25-30 वर्षांचा आराखडा होता. याचं काही उदाहरण आहे का आपल्याकडे? आहे ना. जलसंपदा मंत्री म्हणून त्यांचं काम घ्या. दुष्काळात होर पडणाऱ्या धरणी मातेची तहान भागवली असं म्हणणं सोपं आहे, पण ते कसं केलं हे महत्वाचं आहे. बरोबर. आपल्याकडच्या एका रिपोर्टमध्ये कृष्णा भीमा स्थिरीकरण प्रकल्पाचा सविस्तर उल्लेख आहे. त्यात जमीन संपादनाची एक मोठी अडचण होती. तेव्हा दादांनी मंत्रालयात बसून निर्णय घेण्याऐवजी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्याशी संवाद साधला आणि तो प्रश्न सोडवला. हा किस्सा त्यांच्या ऑन ग्राउंड कार्यशैलीचं उत्तम उदाहरण आहे. म्हणजे ते कार्ययोगी होते. कामाचा निपटारा आणि विकास प्रकल्प हेच ज्यांच्यासाठी सर्वस्व होतं. अगदी. त्यांच्या एका जवळच्या सहकार्याची मुलाखत आहे आपल्याकडे, ज्यात ते सांगतात की दादांचा दिवस पहाटे 5 वाजता सुरू व्हायचा आणि ते दिवसाचे 16-17 तास काम करायचे. हो. हां. कामाचा झपाटा, ही तळमळ, हाच त्यांच्या व्यक्तिमत्वाचा गाभा होता असं म्हणता येईल का? नक्कीच म्हणता येईल. मग ती महिलांच्या सुरक्षेसाठी सुरू केलेली एक कॉल हेल्पलाईन असो किंवा राज्याच्या पाणी प्रश्नावरची दीर्घकालीन योजना असो, किंवा ती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, त्यातही त्यांचं योगदान महत्वाचं होतं. हो, त्या योजनेच्या अंमलबजावणीसाठी सुद्धा त्यांनी खूप बैठका घेतल्या होत्या. या सगळ्यांमागे एकच विचार होता: लोकांचे प्रश्न सुटले पाहिजेत आणि महाराष्ट्राची प्रगती झाली पाहिजे. स्वतःला कामात अक्षरशः झोकून देणारा आणि शेवटच्या श्वासापर्यंत लढणारा नेता, हीच ओळख त्यांनी कमावली. लोकांचे प्रश्न सोडवणारा हा नेता आता महाराष्ट्राच्या भविष्याचं स्वप्न पाहत होता. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. 28 जानेवारी 2026चा तो दिवस उजाडला आणि बारामतीच्या आकाशात एक भीषण अपघात घडला. त्या अपघाताचं वृत्त जेव्हा आलं, बारामतीजवळच्या त्या विमान अपघातात महाराष्ट्राने आपला एक कणखर आवाज गमावला. 28 जानेवारी 2026 ही तारीख इतिहासात काळ्या अक्षरात कोरली गेली. कोणाचाच विश्वास बसत नव्हता. जो माणूस पहाटेपासून राज्यासाठी धावत होता, तो असा अचानक अर्ध्यावर डाव सोडून जाईल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. आणि हा जो अविश्वास आहे ना, तोच आपल्या आजच्या चर्चेचा केंद्रबिंदू आहे. आपल्याकडे त्यावेळेचे काही वृत्तपत्रांचे लेख आहेत, काही राजकीय विश्लेषणं आहेत. आणि या सगळ्यांमधून एकच गोष्ट ठळकपणे समोर येते की लोकांना ही बातमी खरी का वाटत नव्हती. कारण उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ओळखच होती अविरत ऊर्जा. बरोबर. आणि इथेच त्यांच्या व्यक्तिमत्वाचा आणि मृत्यूच्या पद्धतीचा एक मोठा विरोधाभास दिसतो. तो कसा? म्हणजे बघा, दुसऱ्या दिवशी लोकसत्तामध्ये एक खूप समर्पक रूपक वापरलं होतं. अच्छा. त्यात असं म्हटलं होतं की जणू काही विकासाच्या महामार्गावर सुसाट धावणारी एक गाडी एका क्षणात दिसेनाशी व्हावी. वा, खूपच मार्मिक आहे हे. अगदी त्यांची ओळखच गतिमानता होती. आणि त्या गतिमानतेचा शेवट इतका आकस्मिक, इतका स्तब्ध करणारा होता. हा धक्का पचवणं लोकांना खूप कठीण गेलं. ही जी गतिमानता तुम्ही म्हणताय, म्हणजे नक्की काय? अनेक नेते कार्यक्षम असतात, पण यांच्या बाबतीत ही ओळख इतकी घट्ट का झाली? म्हणजे काही विशिष्ट उदाहरणं आहेत का आपल्या स्रोतांमध्ये? हो, आणि ती खूप बोलकी आहेत. ही फक्त सकाळी लवकर उठून रात्री उशिरापर्यंत काम करण्याची गोष्ट नव्हती. अच्छा. ती एक कार्यशैली होती. एका सरकारी अहवालात असं नमूद केलंय हो. की त्यांनी संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेला स्वतःच्या वेगाने धावायला भाग पाडलं. म्हणजे कसं? उदाहरणार्थ, पहाटे 6 वाजता अधिकाऱ्यांसोबत थेट प्रकल्पाच्या जागेवर पाहणी दौरा करणं, किंवा रात्री 11-12 वाजता मंत्रालयात बसून फाईलचा निपटारा करणं. हां. हे अधिकाऱ्यांसाठी नवीन होतं. त्यामुळे जी यंत्रणा अनेकदा सुस्त मानली जाते, तिच्यात एक प्रकारची ऊर्जा आणि धास्ती निर्माण झाली होती. धास्ती हा शब्द महत्वाचा वाटतोय. म्हणजे कामाचा वेग वाढवण्यासाठी एक प्रकारचा दरारा आवश्यक होता, असं स्रोत सांगतात का? अगदी. यालाच काही जण पॉझिटिव्ह दरारा असंही म्हणतात. अनेक लेखांमध्ये त्यांच्या हो तर हो, नाही तर नाही या स्वभावाचा उल्लेख आहे. स्पष्ट वक्तेपणा. हो. काम होणार असेल तर क्षणात निर्णय घ्यायचा, नाहीतर स्पष्ट नकार द्यायचा. यामुळे अधिकाऱ्यांमध्ये एक स्पष्टता होती. दिरंगाईला अजिबात वाव नव्हता. बरोबर. त्यामुळेच त्या अपघाताने केवळ एक नेता नाही, तर महाराष्ट्राच्या विकासाच्या स्वप्नांना गती देणारं एक इंजिनच जणू बंद पडलं, अशी भावना अनेक विश्लेषकांनी व्यक्त केली. या धक्क्याची तीव्रता तर राज्यभरात जाणवली असेल, पण त्याचं केंद्र होतं बारामती आणि काटेवाडी. तिथल्या वातावरणाबद्दल काय वर्णन मिळतं? तिथलं वर्णन खरं तर काळीज पिळवटून टाकणारं आहे. एका स्थानिक वृत्तपत्राच्या बातमीचं शीर्षक होतं, आज बारामती पोरकी झाली, काटेवाडीचा रस्ता सुना झाला. अरे रे. ही केवळ वाक्य नाहीत, या तिथल्या लोकांच्या आतून आलेल्या भावना आहेत.
त्यांच्यासाठी दादा ही फक्त एक राजकीय उपाधी नव्हती. तो एक आधार होता. अगदी एक हक्काचा माणूस होता. घरातलं कार्य असल्यासारखं लोक आपली गाऱ्हाणी घेऊन जायचे आणि दादा बघतील हा एक विश्वास होता. तो विश्वासच त्या दिवशी हरपला. हा झाला भावनिक भाग. पण प्रशासकीय पातळीवर काय? म्हणजे मंत्रालयात या घटनेचे पडसाद कसे उमटले? कारण तिथे त्यांचं व्यक्तिमत्व एका वेगळ्या भूमिकेतून पाहिलं जात होतं. बरोबर. मंत्रालयातला त्यांचा वावर हा एका कठोर टास्क मास्टरचा होता. हां. एका माजी सनदी अधिकाऱ्याने लिहिलेल्या आठवणींमध्ये एक किस्सा आहे. एकदा एका महत्वाच्या प्रकल्पाची फाईल 7-8 दिवस एका विभागात अडकळली होती. ओके. दादांनी त्या विभागाच्या प्रमुखाला थेट फोन लावला आणि फक्त एवढंच विचारलं, फाईलला पाय फुटले की तुम्ही खुर्चीला चिकटला आहात? हां, थेट प्रश्न. हो. आणि असं म्हणतात की पुढच्या 2 तासात ती फाईल सही होऊन त्यांच्या टेबलवर होती. म्हणजे ही त्यांची कामाची पद्धत होती. अगदी. त्यामुळे मंत्रालयाचे ते कॉरिडॉर्स जे दादांच्या अस्तित्वाने कायम सतर्क असायचे, ते त्या दिवशी पूर्णपणे शांत झाले असतील. प्रशासनाचा कणाच निखळल्याची भावना होती. कारण त्यांची निर्णय क्षमताच प्रशासनाला गती द्यायची. बरोबर. पण याला एक दुसरी बाजूही आहे. काही स्रोत असेही सांगतात की त्यांच्या या करारीपणामुळे अनेक हखडलेले प्रकल्प मार्गी लागले. पण याच स्वभावामुळे काही अधिकारी आणि सहकारी नेते दुखावलेही जायचे. कामाच्या बाबतीत तडजोड नाही. अजिबात नाही. इथे एक इंटरेस्टिंग मुद्दा आहे. स्रोत असं सांगतात की त्या दिवशी राजकारणातले सगळे मतभेद, वादविवाद गळून पडले. ज्यांनी त्यांच्यावर कायम टीका केली तेही हळहळ व्यक्त करत होते. याकडे कसं बघायचं? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर म्हणजे दोन्हीमध्ये आहे. म्हणजे एकीकडे भारतीय संस्कृतीत मृत्यूनंतर वैर विसरण्याची एक परंपरा आहेच, पण दुसरीकडे हे अजित पवारांच्या व्यक्तिमत्वाचं यशही होतं. एका विरोधी पक्षाच्या नेत्याची प्रतिक्रिया मी वाचली. काय म्हणाले होते ते? ते म्हणाले, आमचे राजकीय मतभेद टोकाचे होते, पण राज्याच्या विकासाच्या प्रश्नावर दादांशी बोलताना एक खात्री असायची की ते विषय समजून घेतील आणि योग्य असेल तर मदतही करतील. पण हे सगळं ऐकून एक खूप आदर्श चित्र उभं राहतंय. त्यांच्या कार्यपद्धतीवर टीका-टिप्पणी करणारे स्रोत नाहीत का? म्हणजे हा वेग साधताना काही गोष्टी मागे राहिल्या किंवा निर्णयांमध्ये घाई झाली असं कोणी म्हटलंय का? निश्चितच. आणि तेच पाहणं महत्वाचं आहे. अनेक विरोधी पक्षांच्या प्रतिक्रिया आणि काही विश्लेषणात्मक लेखांमधून हा सूर स्पष्ट दिसतो. त्यांचं म्हणणं होतं की झटपट निर्णय घेण्याच्या नादात अनेकदा लोकशाही प्रक्रियेला म्हणजे तिला बगल दिली जायची. म्हणजे विस्तृत चर्चा न करता निर्णय व्हायचे. विस्तृत चर्चा, सर्व बाजू ऐकून घेणं, याऐवजी मी ठरवलंय आता करा, अशा पद्धतीमुळे काही निर्णय एकांगी झाल्याचा आरोप अनेकदा झाला. उदाहरणार्थ, एका मोठ्या पायाभूत सुविधा प्रकल्पाच्या वेळी पर्यावरणवाद्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांकडे त्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप एका लेखात स्पष्टपणे करण्यात आला होता. अच्छा. म्हणजे कामाचा माणूस या प्रतिमेची एक दुसरी बाजूही होती. अगदी. ती बाजू म्हणजे ऑथॉरिटेरियन किंवा एक छत्री कारभाराकडे झुकणारी कार्यशैली. बरोबर. त्यांच्या समर्थकांच्या मते महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्याला पुढे नेण्यासाठी अशाच कणखरपणाची गरज होती. तर त्यांच्या टीकाकारांच्या मते हा कणखरपणा अनेकदा लोकशाही मूल्यांसाठी मारक ठरू शकत होता. त्यामुळे त्यांच्या निधनानंतर जी पोकळी निर्माण झाली, हो, ती केवळ एका कार्यक्षम नेत्याची नव्हती, तर ती एका अशा वादग्रस्त पण प्रभावी कार्यशैलीची सुद्धा होती. या पोकळीबद्दल बोलूया. ही पोकळी नेमकी कोणत्या स्वरूपाची आहे? म्हणजे केवळ एक पद रिक्त झालं असं नाहीये. अजिबात नाही. ही पोकळी अनेक पातळ्यांवरची आहे. पहिली पातळी आहे आश्वासनाची. आश्वासनाची. हो, सामान्य माणसाला दादा आहेत, काम होईल, हा जो विश्वास होता तो गेला. स्रोतांमध्ये त्यांच्या एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह या महिला सुरक्षेसाठीच्या हेल्पलाईनचा वारंवार उल्लेख येतो. हो, ती खूप गाजली होती. ही केवळ एक योजना नव्हती, तर त्यांनी राज्यातील महिलांना दिलेला एक शब्द होता. तो शब्द आता कोण देणार, हा प्रश्न त्या पोकळीची तीव्रता दाखवतो. आणि दुसरी पातळी प्रशासकीय असेल. बरोबर. दुसरी पातळी आहे प्रशासकीय पकडीची. सरकार कोणाचंही असो, अजित पवारांची प्रशासनावरची पकड घट्ट होती. कोणत्या अधिकाऱ्याकडून कोणतं काम कसं काढून घ्यायचं हे त्यांना अचूक माहीत होतं. त्यामुळे अनेकदा धोरणं आणि अंमलबजावणी यातलं अंतर ते कमी करायचे. त्यांच्या जाण्याने ही पकड सैल झाली, ज्यामुळे निर्णय प्रक्रियेचा वेग मंदावेल अशी भीती अनेक जाणकारांनी व्यक्त केली होती. हे सगळं पाहता त्यांच्या डोक्यात पुढच्या अनेक वर्षांचं नियोजन असणार हे नक्की. ती सगळी स्वप्न, ते आराखडे अपूर्ण राहिले. स्रोतांमध्ये या अपूर्ण कामांबद्दल काही ठोस उल्लेख आहेत का? हो, आणि तोच भाग खरं तर सर्वात जास्त चटका लावणार आहे.
त्यांच्या एका जवळच्या सहकाऱ्याने लिहिलेल्या आठवणींमध्ये असा उल्लेख आहे की त्यांच्या मनात महाराष्ट्राच्या विकासाचा पुढच्या 25-30 वर्षांचा आराखडा तयार होता. 25-30 वर्षे? हो, त्यांना महाराष्ट्राला $1 ट्रिलियन इकॉनॉमी बनवण्याची खूप इच्छा होती आणि त्यासाठी पायाभूत सुविधा, जलव्यवस्थापन आणि औद्योगिक विकास यावर त्यांचा प्रचंड भर होता. उदाहरणार्थ, जलसंपदा मंत्री म्हणून त्यांचं काम नेहमीच चर्चेत राहिलं. अगदी, आणि तेच त्यांचं एक अपूर्ण स्वप्न होतं. कृष्णा खोऱ्यातील सिंचन प्रकल्प त्यांनी मोठ्या प्रमाणात मार्गी लावले, ज्यामुळे पश्चिम महाराष्ट्राचा चेहरामोहरा बदलला. पण त्यांचं पुढचं लक्ष होतं मराठवाड्याच्या पाणी प्रश्नाकडे. मराठवाडा वॉटर ग्रीड योजना. बरोबर. ती महत्वाकांक्षी योजना प्रत्यक्षात आणण्यासाठी ते खूप आग्रही होते. त्यांच्या निधनाच्या काही आठवड्यांपूर्वीच त्यांनी यावर एक मोठी बैठक घेतल्याचं एका बातमीत म्हटलं आहे. ते काम आता कोण पुढे नेणार हा मोठा प्रश्न आहे. आणि अर्थमंत्री म्हणून त्यांचं काम कसं पाहिलं जातं? कारण ती एक वेगळीच भूमिका होती. अर्थमंत्री म्हणून त्यांची भूमिका दुहेरी होती. एकीकडे कोरोनाच्या कठीण काळात त्यांनी राज्याची तिजोरी अत्यंत शिस्तीने सांभाळली, अनावश्यक खर्चाला कात्री लावली. याचं कौतुक झालं होतं. हो, अनेक आर्थिक विश्लेषकांनी केलं. पण त्याचवेळी राज्यावर वाढणाऱ्या कर्जाच्या आकड्यांमधून विरोधकांनी त्यांना नेहमीच लक्ष केलं. एका आर्थिक वृत्तपत्रातील विश्लेषणानुसार विकासाची गती कायम ठेवण्यासाठी त्यांनी कर्ज घेण्याचं धोरण स्वीकारलं, जे लांब पल्ल्यासाठी राज्यासाठी जोखमीचं ठरू शकतं, अशी टीकाही झाली होती. म्हणजे तो एक हिशोब अपूर्ण राहिला. हो, तो हिशोब आता अपूर्ण राहिला. म्हणजे त्यांच्या कामाचं मूल्यमापन करताना या दोन्ही बाजू विचारात घ्याव्या लागतील. नक्कीच. त्यांनी 1991 साली खासदारकी सोडून राज्यात आमदारकी स्वीकारली होती. या एकाच निर्णयातून त्यांची कामाची दिशा स्पष्ट दिसते. त्यांना दिल्लीच्या धोरणात्मक राजकारणापेक्षा महाराष्ट्राच्या विकासाचं ऑन-ग्राऊंड राजकारण अधिक जवळचं वाटत होतं. तेव्हापासून सुरू झालेला त्यांचा तो विजयाचा अश्वमेध नियतीने असा अचानक थांबवला. पण नेता जातो, मागे राहतो तो त्याचा वारसा. त्यांचा वारसा कसा पाहिला जातो या स्रोतांमध्ये? कार्ययोगी हा शब्द त्यांच्यासाठी खूप वापरला जातो. हो, आणि तो शब्द त्यांच्या व्यक्तिमत्वाचं अचूक वर्णन करतो. त्यांचा वारसा हा केवळ राजकीय नाही, तो आहे कामाचा, विकासाच्या ध्यासाचा आणि करारीपणाचा. तुमचे विचार, तुमची कार्यपद्धती आणि तुमचा तो करारी बाणा या महाराष्ट्राच्या कणाकणात जिवंत राहील, असं एका अग्रलेखात म्हटलं होतं. म्हणजे ज्याच्यासाठी काम हेच राजकारण होतं. अगदी. फाईलचा निपटारा आणि प्रकल्पाची पाहणी हेच त्यांचं राजकारण होतं. पण हा वारसा निर्विवाद आहे का, की इथेही मतभेद आहेत? नाही, तो निर्विवाद नाही. आणि इथेच खरी गंमत आहे. त्यांच्या वारसाकडे पाहण्याचे 2 दृष्टिकोन स्रोतांमध्ये स्पष्ट दिसतात. कोणते 2 दृष्टिकोन? पहिला, जो त्यांच्या समर्थकांचा आहे, तो त्यांना छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले, आंबेडकर यांच्या विचारांवर चालणारा आणि नवी स्वप्न प्रत्यक्षात आणणारा विकास पुरुष मानतो. आणि दुसरा? तर दुसरा दृष्टिकोन, जो टीकाकारांचा आहे, तो त्यांच्याकडे एक सत्ता केंद्रित आणि अनेकदा तडजोडीचं राजकारण करणारा नेता म्हणून पाहतो. सिंचन घोटाळ्याच्या आरोपांची सावली त्यांच्या कारकिर्दीवर कायम राहिली, याचा उल्लेखही काही लेखांमध्ये आहे. म्हणजे त्यांचा वारसा सुद्धा त्यांच्या व्यक्तिमत्वासारखाच गुंतागुंतीचा आणि बहुआयामी आहे. अगदी बरोबर. साहेबांच्या म्हणजे शरद पवारांच्या सावलीत वाढलेला हा नेता महाराष्ट्राच्या राजकारणात स्वतःचं एक स्वतंत्र, वादळी आणि प्रभावी पान लिहून गेला. त्यांचा वारसा सोपा सरळ नाही. अजिबात नाही. तो सतत चर्चेला जाईल, त्याचं विश्लेषण केलं जाईल आणि मला वाटतं एका मोठ्या नेत्यासाठी हीच खरी पोचपावती असते. एकंदरीत 28 जानेवारी 2026च्या त्या घटनेने महाराष्ट्राच्या राजकारणात आणि प्रशासनात एक मोठी रिॲक्शन घडवून आणली. एक वेगवान पर्व संपलं आणि अनेक प्रश्न मागे उरले. एक झंझावात शांत झाला होता, पण त्यांनी मागे ठेवलेला वारसा अजूनही जिवंत आहे. त्यांच्या निधनानंतर शरद पवारांनी जे उद्गार काढले ते दादांच्या संपूर्ण जीवनाचं सार होतं. ते शब्द होते, अजित हा केवळ माझा पुतण्या नव्हता, तर तो राज्याच्या विकासाचा एक इंजिन होता, अशा भावना तेव्हा व्यक्त झाल्या होत्या. दादांच्या जाण्याने जे मोठं नुकसान झाले ती जागा खरंच कोणीच घेऊ शकत नाही, पण त्यांनी उभी केलेली विकास कामे आजही त्यांची साक्ष देतात. आणि ही विकास कामं म्हटलं की सगळ्यात आधी नाव येतं ते बारामतीचं. 1991 पासून सलग 7 वेळा एकाच मतदारसंघातून निवडून येणं हा काही फक्त आकड्यांचा खेळ नाही. नाही, अजिबात नाही. त्यांनी बारामतीला एक अभेद्य गड बनवलं. पण मला वाटते याला फक्त गड म्हणणं थोडं चुकीचं ठरेल. ही एक प्रयोगशाळा होती, नाही का? अगदी बरोबर शब्द वापरला.
प्रयोगशाळा, कारण त्यांनी तिथे जे प्रयोग केले ते यशस्वी झाले आणि त्यातूनच बारामती मॉडेल जन्माला आलं. आज आपण बारामतीकडे पाहतो म्हणजे तिथले चकचकीत रस्ते, मोठ्या शिक्षण संस्था, औद्योगिक वसाहती हे सगळं दिसतं. हो. म्हणजे एक दुष्काळी भाग, पाण्याची कमतरता आणि पूर्णपणे शेतीवर अवलंबून असलेली अर्थव्यवस्था. मग हा कायापालट सुरू कसा झाला? म्हणजे या मॉडेलचा पाया कसा रचला गेला? फक्त राजकीय इच्छाशक्ती पुरेशी होती का? नाही. इच्छाशक्तीच्या पुढे जाऊन त्यांनी एक सूत्र वापरलं. आधी लोकांच्या पायाभूत गरजा पूर्ण करा आणि मग विकासाच्या संधी निर्माण करा. ओके. सगळ्यात आधी यांनी लक्ष केंद्रित केलं पाण्यावर. सिंचन योजना, छोटे मोठे बंधारे यावर त्यांनी प्रचंड जोर दिला. एकदा शेतीला पाणी मिळालं की शेतकऱ्याच्या हातात 2 पैसे येऊ लागले. पण त्यांना हे माहीत होतं की फक्त शेतीवर अवलंबून राहून पुढची पिढी पुढे जाणार नाही. आणि इथेच मग उद्योगांची एंट्री होते. पण माझा प्रश्न हा आहे की एका ग्रामीण भागात, जिथे पायाभूत सुविधा नाहीत, तिथे उद्योगपती गुंतवणूक का करतील? त्यांना आकर्षित कसं केलं? हाच त्यांच्या दूरदृष्टीचा भाग आहे. त्यांनी सरकार आणि खासगी क्षेत्र यांच्यात एक पूल बांधला. कसं? त्यांनी फक्त MIDC साठी जागा उपलब्ध करून दिली नाही, तर उद्योगांना लागणाऱ्या सगळ्या परवानग्या एकाच ठिकाणी म्हणजे सिंगल विंडो सिस्टमसारखं कसं मिळेल याची सोय केली. अच्छा. वीज, पाणी आणि दळणवळणासाठी चांगले रस्ते या सगळ्या गोष्टी त्यांनी प्राधान्याने उभ्या केल्या. त्यामुळेच भारत फोर्ज, पियाजोसारखे मोठे उद्योग तिथे आले. म्हणजे त्यांनी शेती आणि उद्योगाची एक सांगड घातली. अगदी. उदाहरणार्थ कृषी पर्यटन किंवा अन्न प्रक्रिया उद्योग, यातून एक संपूर्ण इकोसिस्टम तयार झाली. म्हणजे शेतीत तयार होणारा माल प्रक्रिया करण्यासाठी उद्योग, त्या उद्योगात काम करण्यासाठी स्थानिक तरुण आणि त्या तरुणांना कुशल बनवण्यासाठी शिक्षण संस्था, अशी एक साखळी तयार केली गेली. अगदी तसंच. त्यांनी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शिक्षण संस्था बारामतीत आणल्या. विद्या प्रतिष्ठानसारख्या संस्था उभ्या केल्या. यामागचा विचार एकदम स्पष्ट होता की माझ्या भागातल्या मुलामुलींना उत्तम शिक्षणासाठी पुणे मुंबईला जावं लागू नये, उलट बाहेरचे विद्यार्थी इथे शिकायला आले पाहिजेत. आणि आज तेच चित्र दिसतंय. हो. पण मग एक प्रश्न निर्माण होतो. हे बारामती मॉडेल इतकं यशस्वी होतं, तर ते राज्यभर का राबवलं गेलं नाही? हा पॅटर्न फक्त एका मतदारसंघापुरता मर्यादित का राहिला? याचं उत्तर थोडं गुंतागुंतीचं आहे. पहिलं कारण म्हणजे असा कायापालट करण्यासाठी स्थानिक पातळीवरच्या सर्व सत्ता केंद्रांवर तुमची पकड असावी लागते. ग्रामपंचायतीपासून ते जिल्हा परिषदेपर्यंत. बरोबर. दुसरं म्हणजे या मॉडेलसाठी प्रचंड प्रशासकीय इच्छाशक्ती आणि कामाचा ध्यास लागतो, जो प्रत्येक ठिकाणी सारखा नसतो. आणि तिसरा, जो एक टीकेचा मुद्दाही आहे, तो कोणता? तो म्हणजे विकासासाठी लागणारा निधी आणि संसाधने एकाच ठिकाणी मोठ्या प्रमाणावर केंद्रित झाली. त्यामुळे इतर भागांच्या तुलनेत बारामतीचा विकास खूप वेगाने झाला. अच्छा. हाच प्रयोग राज्यभर करायचा असता तर संसाधनांचं वाटप समान करावं लागलं असतं आणि मग कदाचित कुठलाच भाग मॉडेल म्हणून उभा राहिला नसता. तुम्ही संसाधनांचा उल्लेख केला. बारामतीचा हा कायापालट करण्यासाठी जी प्रचंड आर्थिक ताकद लागली, त्याचा स्रोत काय होता? इथेच मग सहकार क्षेत्राची भूमिका समोर येते, नाही का? हो. आणि हीच त्यांच्या राजकीय प्रवासाची खरी सुरुवात होती. वयाच्या अवघ्या 23व्या वर्षी ते एका सहकारी साखर कारखान्याचा संचालक मंडळावर निवडून आले. फक्त 23व्या वर्षी? हो. त्यांनी अगदी तरुणपणी ओळखलं होतं की ग्रामीण महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा आणि राजकारणाचा कणा म्हणजे सहकार आहे. साखर कारखाने, दूध संघ आणि जिल्हा बँका. या फक्त आर्थिक संस्था नव्हत्या. नाही, त्या लोकांच्या दैनंदिन आयुष्याचा भाग होत्या आणि सत्तेपर्यंत पोहोचण्याचा हाच महामार्ग होता. याचं एखादं ठोस उदाहरण देता येईल का, जिथे त्यांनी स्वतःला एक प्रशासक म्हणून सिद्ध केलं? सर्वोत्तम उदाहरण म्हणजे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, PDC बँक. ते तब्बल 16 वर्ष त्या बँकेचे अध्यक्ष होते. 16 वर्ष? हो. त्यांच्या काळात बँकेच्या ठेवीत जवळपास 400% वाढ झाली. पण हा केवळ एक आकडा आहे. त्यामागचं धोरण समजून घेण्यासारखं आहे. काय होतं ते धोरण? म्हणजे फक्त ठेवी वाढवणं हे तर कोणतीही व्यावसायिक बँक करू शकते. सहकारी बँकेचं वेगळेपण काय होतं? त्यांचं एक साधं सूत्र होतं: सहज कर्ज आणि सक्तीची वसुली. इंटरेस्टिंग. त्यांनी शेतकऱ्यांसाठी कर्ज मिळण्याची प्रक्रिया अतिशय सोपी केली. म्हणजे हेलपाटे मारावे लागू नयेत, कागदपत्रांचा त्रास होऊ नये, याकडे त्यांनी लक्ष दिलं. पण त्याचवेळी वसुलीसाठी एक अत्यंत कार्यक्षम यंत्रणा उभी केली. अच्छा.
यामुळे झालं असं की लोकांचा बँकेवरचा विश्वास वाढला आणि बँकेचा NPA म्हणजे बुडीत कर्जाचं प्रमाण राष्ट्रीय सरासरीच्या तुलनेत खूपच कमी राहिलं. बँकेची आर्थिक स्थिती मजबूत झाली. त्यांच्या बैठकांबद्दल असंही म्हटलं जातं की त्यांना सगळी आकडेवारी तोंडपाठ असायची. हो, हा त्यांचा स्वभावच होता. त्यांच्या बैठकांबद्दल एक किस्सा नेहमी सांगितला जातो. सांगा ना. एकदा एक वरिष्ठ अधिकारी आकडेवारी आणि माहितीशिवाय बैठकीला आले. दादांनी त्यांच्याकडे पाहून शांतपणे फक्त एकच प्रश्न विचारला, तुम्ही ज्या जिल्ह्याचे प्रमुख आहात तिथली लोकसंख्या तरी माहीत आहे का? बापरे. त्या दिवसानंतर कोणीही तयारीशिवाय त्यांच्या बैठकीला गेलं नाही. हीच आर्थिक शिस्त आणि कामावरची पकड त्यांनी सहकारात आणली. पण याच मुद्द्यावरून त्यांच्यावर नेहमी टीकाही झाली. असं म्हटलं गेलं की त्यांनी सहकार क्षेत्राचा वापर स्वतःची आणि आपल्या गटाची राजकीय पकड मजबूत करण्यासाठी केला. या संस्थाविरुद्ध संघटना या वादात किती तथ्य आहे? तुम्ही एक महत्वाचा मुद्दा मांडला आहे. खरं तर महाराष्ट्राच्या राजकारणात सहकार आणि सत्ता हे दोन वेगळे प्रवाह नाहीच आहेत. ते एकमेकात मिसळलेले आहेत. म्हणजे ज्याच्या ताब्यात साखर कारखाना त्याच्या ताब्यात तालुक्याचं राजकारण. हो, हे समीकरण अनेक दशकांपासून आहे. त्यांनी हे समीकरण तयार केलं नाही, पण ते वापरायला ते इतरांपेक्षा जास्त प्रभावीपणे शिकले. त्यांचे समर्थक याकडे असं पाहतात की त्यांनी याच संस्थांचा वापर करून ग्रामीण भागात विकास केला, लोकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम केलं. तर त्यांचे टीकाकार म्हणतात की यातून सत्तेचं केंद्रीकरण झालं आणि विशिष्ट घराण्यांची मक्तेदारी तयार झाली. म्हणजे दोन्ही बाजू पूर्णपणे चुकीच्या नाहीत. नाही, त्यांनी व्यवस्थेचा वापर केला, पण तो विकासाला जोडून केला हे नाकारता येणार नाही. सहकारात जी आर्थिक शिस्त आणि प्रशासकीय पकड त्यांनी दाखवली तीच कार्यशैली ते मंत्रालयात घेऊन आले आणि येथेच त्यांची दादा ही ओळख अधिक घट्ट झाली. बरोबर. हो. त्यांची कामाची पद्धत कशी होती जी आजच्या तरुण नेत्यांसाठी एक आदर्श मानली जाते? त्यांची कार्यशैली एका शब्दात सांगायची तर धडाका. हो, म्हणजे दिवसाचे 16-17 तास काम करणं, पहाटे 6 वाजता अधिकाऱ्यांच्या बैठका घेणं, ही प्रशासकीय यंत्रणेसाठी एक शॉक ट्रीटमेंट होती. म्हणजे सुस्त सरकारी यंत्रणेला आपल्या वेगाने धावायला लावण्याचा प्रयत्न. अगदी. त्यांना फाईलवरची धूळ अजिबात चालत नसे. निर्णय लगेच व्हायचा, एकतर हो किंवा नाही, मधला काही प्रकार नव्हता. आणि हाच स्पष्ट वक्तेपणा, म्हणजे हो तर हो, नाही तर नाही. कामाच्या ठिकाणी हे प्रभावी असलं तरी आघाडीच्या राजकारणात हे अडसरचं ठरलं असेल ना? निश्चितच. ही एक दुधारी तलवार होती. कशी? कामाच्या बाबतीत स्पष्ट बोलण्यामुळे ते अधिकारी वर्गात प्रचंड लोकप्रिय होते. त्यांना काम का होणार नाही हे ऐकायला आवडत नसे, काम कसं होईल हेच त्यांना अपेक्षित असायचं. त्यामुळे अनेक प्रकल्प वेळेत पूर्ण झाले असतील. नक्कीच. पण याच स्वभावामुळे अनेक राजकीय सहकारी आणि मित्र दुखावले गेले. आघाडी सरकारमध्ये जिथे सतत तडजोड करावी लागते तिथे त्यांचा हा स्वभाव अनेकदा अडसर ठरला. मग याच कार्यशैलीमुळे ते वेगवेगळ्या सरकारांमध्ये 4 वेळा उपमुख्यमंत्री होऊ शकले का? त्यांचं प्रशासनावरील नियंत्रण इतकं महत्वाचं होतं का? एक अपरिहार्य चेहरा बनले होते. मुख्यमंत्री कोणीही असो, सरकार चालवणारं इंजिन तेच आहेत, असे एक चित्र तयार झालं होतं. प्रशासकीय कामाचा निपटारा करण्यासाठी आणि योजना प्रत्यक्षात आणण्यासाठी त्यांच्यासारख्या कर्ता माणसाची गरज सगळ्यांनाच वाटत होती. मला आठवतंय 1991 मध्ये ते खासदार झाले होते. हो, पण काही महिन्यातच त्यांनी राजीनामा दिला आणि ते राज्यात आमदार म्हणून परत आले. कारण त्यांना दिल्लीत बसून धोरणं बनवण्यापेक्षा ती महाराष्ट्राच्या गावात बांधावर कशी पोचतील यात जास्त रस होता. मग आजच्या तरुण पिढीतील नेत्यांसाठी त्यांचा हा वारसा काय शिकवून जातो? फक्त कामाचा वेग आणि पहाटेच्या बैठका, की त्यापलीकडेही काही आहे? मला वाटतं त्यांच्याकडून शिकण्यासारखी सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे विषयाचा अभ्यास. अच्छा. ते ज्या खात्याचे मंत्री असत त्या खात्याची त्यांना इत्यंभूत माहिती असायची. आकडे, योजना, त्यातल्या अडचणी सगळं त्यांना माहीत असे. त्यामुळे कोणताही अधिकारी त्यांना चुकीची माहिती देऊ शकत नव्हता. म्हणजे कामावरची पकड आणि अभ्यासू वृत्ती. हो. आजच्या काळात जिथे राजकारण बऱ्याचदा वरवरच्या गोष्टींवर चालतं तिथे हाच त्यांचा खरा वारसा आहे. पुढच्या पिढीसाठी हा एक मापदंड आहे की केवळ लोकप्रियतेवर नाही तर प्रशासकीय क्षमतेवरच खरं नेतृत्व सिद्ध होतं. दादा आता आपल्यात नाहीत, पण त्यांची आठवण प्रत्येक मंत्रालयातल्या फाईलमध्ये आणि बारामतीच्या प्रत्येक रस्त्यावर आहे. शेवटी एका कार्ययोगी नेत्याचा सन्मान कसा करायचा त्याचं उत्तर दडलंय त्यांच्या एका शेवटच्या संदेशात, जो म्हणजे कामात स्पष्टता आणि निकालात तत्परता. हाच दादांचा शेवटचा संदेश होता.
त्यांनी आयुष्यभर फक्त काम आणि कामच केलं. महाराष्ट्राचा हा सूर्य मावळला, पण त्यांनी दिलेला प्रकाशाचा मार्ग आजही नव्या नेत्यांना दिशा दाखवत राहील. भावपूर्ण श्रद्धांजली अजितदादा. 28 जानेवारी 2026 ही बातमी अजूनही खरी वाटत नाहीये. नाहीच, म्हणजे धक्कादायक आहे हे सगळं. बारामतीजवळ विमान अपघात आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन अविश्वसनीय आहे. ज्या माणसाची ओळखच अथक ऊर्जा होती, दिवसाचे 16-17 तास काम, हो, त्यांचा प्रवास असा अचानक थांबावा हे अनाकलनीय आहे. अगदी विकासाच्या महामार्गावर धावणारी गाडी एका क्षणात दिसेनाशी व्हावी तसंच काहीसं. म्हणूनच आज आपण केवळ आदरांजली नाही, तर त्यांचं आयुष्य, त्यांची जडणघडण आणि प्रशासनावरची त्यांची पकड या सगळ्याचा एक आढावा घेणार आहोत. बरोबर. अजितदादा, ही ओळख नेमकी कशी घडली? तो कामाचा झपाटा कुठून आला? चला त्यांच्या मुळांपासूनच सुरुवात करूया. सुरुवात त्यांच्या जन्मापासून. 22 जुलै 1959 अहमदनगर जिल्ह्यातल्या देवळाली प्रवरा गावातलं त्यांचं बालपण. पवार कुटुंब म्हणजे राजकारणाचं बाळकडू घरातूनच मिळालं हे तर आहेच. हो, त्यांचे काका शरद पवार एक मोठं प्रेरणास्थान होतंच, पण तरीही दोघांच्या शैलीत खूप फरक होता. आणि हाच सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. शरद पवारांकडून त्यांना विकासाची दूरदृष्टी मिळाली हे खरं आहे, पण कार्यपद्धतीत जमीन आसमानाचा फरक होता. म्हणजे कसे? शरद पवार हे दीर्घकालीन राजकीय समीकरणांवर लक्ष केंद्रित करणारे एक मास्टर स्ट्रॅटेजिस्ट. अच्छा. तर अजित पवार सुरुवातीपासूनच एक्झिक्युटर होते, म्हणजे अंमलबजावणी करणारे. त्यांची नजर समीकरणांपेक्षा कामावर होती. अगदी प्रशासकीय कामाच्या जलद पूर्ततेवर. आणि या वृत्तीची सुरुवात राजकारणातून नाही तर सहकारातून झाली असं दिसतंय. हो, 1982 साली. वयाच्या अवघ्या 23व्या वर्षी ते एका सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळावर निवडून आले. बरोबर. आणि 80च्या दशकात महाराष्ट्राचं राजकारण म्हणजे काय होतं? साखर कारखाने आणि जिल्हा बँका. हो, हेच सत्तेचं केंद्र होतं. या संस्था म्हणजे ग्रामीण मतदारांपर्यंत पोहोचण्याचा आणि लोकांच्या आयुष्याला थेट स्पर्श करण्याचा एक प्रभावी मार्ग होता. अजित पवारांनी हीच नाडी ओळखली. याचंच एक उत्तम उदाहरण म्हणजे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, पीडीसी बँक. हो, तब्बल 16 वर्ष ते अध्यक्ष होते. असं म्हणतात की मीटिंगमध्ये त्यांना सगळी आकडेवारी तोंडपाठ असायची. हो, आणि याच काळात बँकेने प्रचंड प्रगती केली. ठेवींमध्ये जवळपास 400% वाढ झाली. 400%? हो, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बँकेचा NPA म्हणजे बुडीत कर्ज, ते राष्ट्रीय सरासरीपेक्षा खूप कमी राहिलं. म्हणजे सहकारातून समृद्धी कशी आणता येते हे त्यांनी तिथे सिद्ध करून दाखवलं. अगदी. आणि याच भक्कम पायावर त्यांनी 1991 साली राजकारणात उडी घेतली. थेट लोकसभा. हो, बारामती लोकसभा मतदारसंघातून प्रचंड बहुमताने जिंकले. पण मग काही महिन्यांतच खासदारकीचा राजीनामा दिला. आणि विधानसभेची पोटनिवडणूक लढवून आमदार झाले. हा निर्णय अनेकांना बुचकळ्यात टाकणारा होता. हो, म्हणजे दिल्ली सोडून राज्यात परत का आले? यामागे त्यांची तीच एक्झिक्युटर वृत्ती होती. त्यांना धोरणं ठरवण्यापेक्षा ती राबवण्यात जास्त रस होता. अच्छा. दिल्लीत कायदे बनवण्यापेक्षा महाराष्ट्रात राहून विकास कामं करण्यात त्यांना अधिक स्वारस्य होतं. या एका निर्णयाने त्यांनी आपलं कार्यक्षेत्र महाराष्ट्रच असेल हे स्पष्ट केलं. आणि त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलं नाही. 1991 पासून सलग 7 वेळा बारामतीतून निवडून आले. आणि आमदार झाल्यावर लगेचच कृषी आणि फलोत्पादन राज्यमंत्री म्हणून जबाबदारी मिळाली. 90चं दशक त्यांच्यासाठी एक प्रकारे लर्निंग कर्व ठरलं म्हणायचं. हो, कृषी, जलसंपदा, ऊर्जा यांसारख्या महत्त्वाच्या खात्यांमध्ये काम करताना त्यांना प्रशासकीय कामाचं प्रत्यक्ष शिक्षण मिळालं. म्हणजे सहकारातला जमिनीवरचा अनुभव आणि मंत्रालयातला प्रशासकीय अनुभव यांची एक जबरदस्त सांगड घातली गेली. त्यामुळे ते असे नेते बनले ज्यांना गावातला प्रश्नही माहीत होता आणि मंत्रालयात फाईल कुठे अडकली आहे हेही माहीत होतं. अगदी. आणि इथेच त्यांची कार्ययोगी प्रशासक ही ओळख तयार झाली. सकाळी 6 वाजता बैठका, 16-17 तास काम. याला शॉक ट्रीटमेंट म्हणता येईल. शॉक ट्रीटमेंट. हो, सुस्त मानल्या जाणाऱ्या प्रशासकीय यंत्रणेला आपल्या वेगासोबत धावायला लावण्याचा एक प्रयत्न होता. आणि याचे परिणाम कसे झाले? दोन्ही परिणाम झाले. रखडलेले प्रकल्प मार्गी लागले, पण त्याचवेळी अधिकाऱ्यांवर प्रचंड ताणही आला. याला जोडून येतो त्यांचा तो प्रसिद्ध स्पष्ट वक्तेपणा. हो तर हो, नाही तर नाही. हो, कामाच्या ठिकाणी हे प्रभावी ठरलं असेल, पण राजकारणात यामुळे अनेक जण दुखावले गेले. त्यांच्यावर अहंकारी असल्याची टीकाही झाली. ही एक दुधारी तलवार होती म्हणायची. अगदी. पण त्यांचे समर्थक यालाच त्यांचा प्रामाणिकपणा मानत.
एकदा एका अधिकाऱ्याला त्यांनी विचारलं होतं, तुम्ही इथे अडचण सांगायला आला आहात की त्यावर उपाय शोधायला? यातून त्यांची प्रोॲक्शन वृत्ती दिसते. त्यांनी जलसंपदा आणि अर्थ ही 2 अत्यंत महत्वाची खाती सांभाळली. जलसंपदा मंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कशी होती? कृष्णा खोऱ्यातील प्रकल्पांना त्यांनी प्रचंड गती दिली. यामागे काही राजकीय गणित होतं का? होतंच. पश्चिम महाराष्ट्रातील ऊस पट्ट्याला पाणी देऊन आपला बालेकिल्ला मजबूत करणं हे एक उद्दिष्ट होतंच. पण याच प्रकल्पांवरून ते वादातही सापडले होते. हो, वाढलेल्या खर्चावरून आणि पाणी वाटपावरून त्यांच्यावर खूप टीका झाली. आणि अर्थमंत्री म्हणून त्यांची ओळख कशी होती? एक कठोर प्रशासक. म्हणजे त्यांनी आर्थिक शिस्तीला प्राधान्य दिलं. अनेक लोकप्रिय योजनांना कात्री लावण्याचं धाडस दाखवलं. याचा राजकीय फटका बसला असेल मग. नक्कीच. अनेक सहकारी नाराज झाले, पण राज्याची आर्थिक पत टिकून राहिली. याच प्रशासकीय पकडीमुळे ते 4 वेळा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री झाले. वेगवेगळ्या विचारधारेच्या पक्षांसोबत त्यांनी काम केलं. यावरून त्यांचं सत्तेच्या केंद्रस्थानातील स्थान किती पक्क होतं हे दिसतं. हो, सरकार नावाचं इंजिन चालवण्यासाठी त्यांच्यासारख्या नेत्याची गरज प्रत्येकाला वाटत होती. ते एकाच वेळी सरकारसाठी आधारस्तंभ आणि आव्हान दोन्ही होते. आणि विरोधी पक्षात असतानाही त्यांची हीच आक्रमकता दिसली. 2017 मधली हल्लाबोल यात्रा. हो, ते तर उत्तम उदाहरण आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून त्यांनी सरकारला अक्षरशः धारेवर धरलं होतं. नक्कीच. त्यांच्या भाषेवरून वाद झाले, पण कार्यकर्त्यांमध्ये एक नवी ऊर्जा निर्माण झाली होती आणि सत्ताधाऱ्यांवर प्रचंड दबाव आला होता. त्यांच्या कामाचा आवाका शेवटपर्यंत लोककल्याणाचाच राहिला. 2022 मध्ये महिलांच्या सुरक्षेसाठी सुरू केलेली एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह ही हेल्पलाईन. हो, आणि ही योजना केवळ कागदावर राहू नये यासाठी ते स्वतः आढावा घेत असत. आणि मग 28 जानेवारी 2026 रोजी 4 दशकांचा हा प्रवास, हा ध्यास, ही धडपड सगळं थांबलं. अजितदादांचा वारसा हा खरं तर कामाचा वारसा आहे. हो, विकासासाठी धडपडणारा, थेट आणि धाडसी निर्णय घेणारा आणि महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढणारा एक कार्ययोगी. म्हणून त्यांची आठवण राहील. हो, महाराष्ट्राच्या या कणखर नेतृत्वाला आमची भावपूर्ण श्रद्धांजली. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा आणि अशाच प्रेरणादायी चरित्रांसाठी बुकवाईज विथ अनिल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद.